ओळखतो? कोण आहे? तुम्हीच. हा कोण आहे? याला कोण नाही ओळखत. आता झालेला तो नगरसेवक आहे ना, सत्यजित सुर्वे. हेच आपलं सावज आहे. याची शिकार करायची तुला, समजलं? माझ्या म्हशी काही दिवस झाले लय लाजायला लागल्या. त्यांना चाहूल लागलीये त्यांच्या आवडत्या रेड्याची, यमाचा रेडा. तो येतोय. उद्याच मिरवणूक असेल याची, विजयी मिरवणूक. समदे नाचत असतील, जल्लोषात असतील, तवाच काम उरकून टाकायचं. याची आता इथं गरज नाही. जाऊ दे यमा संघ वर. काय झालं? काम होईल का नाही? 100% काम होणार साहेब. पण तुम्ही हत्तीला मारायला मुंगीची किंमत देताय. पैसे जरा जास्त लागतील. हा घे डायनोसॉर. पण काम व्हायला पाहिजे. होईल का नाही? 100% काम होणार साहेब. हा, ह्या टायमाला त्यो सत्या वाचला नाही पाहिजे, लक्षात ठेव. मम्मी साहेब, तुम्ही सांगितलं तसा एकदम टॉपचा शार्प शूटर शोधलाय बरं का. नेमबाज नाव आहे त्याचं, नेमबाज. क्या मम्मी साहेब? नमस्कार मॅडम. ए खुळे टाकायचंच का? हा, मला काय बिंडो बिंडो समजतस काय? तू कुठं कडबा कुठीवर घेऊन आलास इथं? का त्या मुकादमच्या कोट्यात आणलायस तू? घेऊन नेमबाज आहे. कसा नेमबाज येऊ? अरे जत्रात फुगा फोडणारा वाटतो यो. हळू बोला की, लई डोक्याचा आहे तो. काय मॅडम, नुसते चापकाच्या आवाजाला घाबरला? फुगा फोडणारा वाटलो काय तुम्हाला? थांबा, दावतो तुम्हाला. हाय हाय, बंदूक आहे ह्याच्याकडं. नेम पण आहे. या. काय मला कशाला घ्या आता? ना इकडे चला. या. कुठं? फुगवाला आहे का काय आहे ते दाखवतो, चला. हे घ्या. आता ह्याचं काय आमलेट करायचंय काय? डोक्यावर ठेवा. काय करणार तू? तू वांड फुलणार आहे माझ्या डोक्यावर. हो. सच्चा कार्य करतायस ना तू? अरे नेत्यासाठी काय काय करतात कार्यकर्ते? तू एवढं करू शकत नाही का? करते करते ह्याचा लय जीव आहे माझ्या. त्याचं कार्य करताय. सच्चा सच्चा कार्य करताय. अयो, एक मिनिट दोस्त. मम्मी साहेब, तुम्ही जाऊन माझ्या बायकोला निरोप द्या की तिच्या नावाने आहे ना, मी बँकेत 1111च्या एफड्या ठेवल्यात 2, आणि कपाटाच्या कोपऱ्यात आहे ना इन्शुरन्स आहे, आणि सोप्याच्या खाली 151चे 2 चेक आहेत. तेवढा निरोप द्या जाऊन. 1111च्या त्या एफड्या कुठल्या बँकेत केल्यात? आता ती सांगायचा वेळ नाही. तुम्ही जाऊन माझ्या शेवंताला निरोप द्या. शेवंता? अरे तुझ्या बायकोचं नाव तर रचना होतं ना, म्हणजे ती माझ्यावर परचरला होती की. तुम्हाला माहित नव्हतं? सॉरी, जाऊ दे मग. शेवंता, मला माफ कर.
एक मिनिट थांब. मार तुझा नेम मला माहिती आहे. मार. हा ही बरोबर आहे तुझं, पण आता असं लांबनं असं उंचीवरनं निशाणा लावायचे प्रॅक्टिस कर बरं का. हा टाइम आहे तुझ्याकडे थोडा. इकडे पैसे दे. हिला नीट बघ. हिला कायमची गारद करायची. हिचं एवढं तुकडं कर का हॉस्पिटलला जर गेली की नाही तर तुकड्याला तुकडा जुळला नाही पाहिजे. हा दर. हा हात चपला पुन्हा फुट पाठवते मी. लाग का आम्हाला. बाबा बाबा खरंच तुमचं भाकीत खरं ठरतं? प्रश्नच नाही. माझा हात बघून भविष्य सांगत? हो नक्कीच. दाखव तुझा हात. येणार फार मोठं संकट येणार. कसलं संकट? तुझ्यावर आणि तुझ्या नवऱ्यावर फार मोठं संकट येणार आहे. काय? हो तुझ्यावर आणि तुझ्या नवऱ्यावर, ज्यात तुमच्या दोघांच्याही जीवाला धोका आहे. तुमच्या दोघांच्यावर हल्ला होणार आहे आणि तो कुणीही टाळू शकत नाही. तुझ्या नवऱ्याचा यात दुर्दैवी अंत होऊ शकतो. येणार फार मोठं संकट येणार. येणार फार मोठं संकट येणार तुझ्यावर आणि तुझ्या नवऱ्यावर, ज्यात तुमच्या दोघांच्याही जीवाला धोका आहे. तुमच्या दोघांच्यावर हल्ला होणार आहे आणि तो कुणीही टाळू शकत नाही. तुझ्या नवऱ्याचा यात दुर्दैवी अंत होऊ शकतो. कोण उठलं असेल सत्याच्या जीवावर आणि का उठलं असेल? सत्यानं कधीच कुणाचं काही वाईट केलेलं नाही. मग ते ज्योतिष असं का बोलले असतील? माझ्यावर एक हल्ला तर झालाच, पुन्हा होईल का? माझ्यावर असं काही बेतलं तर चालेल, पण सत्याला काही नाही झालं पाहिजे. माझ्यावर हल्ला होऊ शकतो याचं निदान मला अंदाज तरी आहे, पण सत्याचं तसं पण नाही. त्या बिचाऱ्याच्या ध्यानीमनी बी नसेल हे. नाही, सत्याला काहीच होऊ देणार नाही. जग इकडचं तिकडं झालं तरी सत्यावर संकट येऊ देणार नाही मी.
झोपले वाटतं सगळे. अजून नाही आला. कुठे गेलाय काय माहिती. फोन करून सांगितलं बिने उशीर होणार आहे ते. हे सगळं कुणी सजवून ठेवलं? हे माझ्यासाठीच. होय, तुमच्यासाठीच आहे. कसं वाटलं मग सरप्राईज? वाघमारे काय झालं रडायला? वाघमारे, वाघमारे बसा इथं तुम्ही. वाघमारे, वाघमारे काय झालंय? वाघमारे काय झालंय तुम्हाला? काय नाही झालं. वाघमारे काय झालंय सांगा. कुणी काय बोललं का तुम्हाला? मम्मी काय बोलली काय? कुणी काहीच नाही बोललं. हा मग काय झालं तुम्हाला सांगा बघू मला. तुमच्या दोघांच्यावर हल्ला होणार आहे आणि तो कुणीही टाळू शकत नाही. वाघमारे तुम्हाला विचारतोय मी, काय झालंय? काय नाही झालं. अरे दिवसभर आठवण येत होती ना तुझी, आणि त्यात तू हे असं सरप्राईज दिलं म्हणून रडू आलं. नक्की हेच कारण आहे ना? होय, पण तू कशाला केलंस हे सगळं एवढ्या रात्रीचं? कशाला केलं म्हणजे? वाघमारे तुम्ही एवढा उपवास धरला माझ्यासाठी, मग तुमच्यासाठी एवढं नाही करू शकत मी? ते सगळं जाऊ दे. हे बघा तुम्ही दिवसभर काय खाल्लेलं नाही, आधी जेवून घ्या. या पटकन या, बसा इथं बसा. हे घ्या. वाघमारे तुम्ही गोड आहे की नाही एकदम? मग ना पहिला घास गोडच खावा. हे घ्या. वाघमारे काय झालंय? का रडताय तुम्ही? काय नाही. असं कसं काय नाही? 100% काय तर झालं. हे बघा तुम्हाला माझी शपथ. काय झालंय सांगा मला पटकन. सत्य, आज एक ज्योतिष भेटले होते मला. त्यांनी सांगितलं की फार मोठं संकट येणार तुझ्यावर आणि तुझ्या नवऱ्यावर, ज्यात तुमच्या दोघांच्याही जीवाला धोका आहे. तुझ्या नवऱ्याचा यात दुर्दैवी अंत होऊ शकतो. वाघमारे अहो, एका ज्योतिषीपेक्षा ना माझा तुमच्यावर जास्त विश्वास आहे, तुमच्या प्रेमावर जास्त विश्वास आहे. मला सांगा, आज तुम्ही माझ्यासाठी उपवास धरला, मला दीर्घायुष्य लाभावं म्हणून पूजा केली, मग तुमचं प्रेम माझ्या पाठीशी असताना कोण काय करणार आहे मला? हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही जर माझ्या सोबत असाल ना तर काहीच होणार नाही मला. हा आता जेवून घ्या पटकन. घ्या. हे का?
हे घ्या, आता गुलाबजाम खावा. खा. शेठ, तात्यासाहेबांचे तुम्हाला काम सांगितले ते कुठपर्यंत आले? हा, ते जवळजवळ झालेतच जमायते. पण पंकज साहेब, तुम्हाला एक विचारायचं होतं. म्हणजे राग येणार नसेल तर विचारू का? शेठ राग येईल काय बोलताय? हा, विचारा काय विचारायचं. म्हणजे तात्या साहेबांनी ह्या कामासाठी मलाच का सांगितलं? म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? नाही नाही, म्हणजे कसं आहे, तुम्ही तात्या साहेबांच्या जवळचे जरी असले तरी आम्ही पण तुम्हाला आमचे जवळचेच मानतो. म्हणजे आमच्या गोठ्यातला माणूस मानतो तुम्हाला. तुम्हाला ते माहिती आहे का नाही? म्हणून तुम्हाला विचारतो मी की तात्या साहेबांनी, म्हणजे तात्या साहेबांचं काय असं तर नाही ना की माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडायची आणि मग अंगलट आलं की मग माझ्याकडे बोट करून नामा निराळ व्हायचं, असं तर नाही ना त्यांचं प्लॅनिंग. काय राव शेठ तुम्ही बोलताय? हा, तुम्हाला का फसवतील तात्यासाहेब? तुमच्या दोघांचा शत्रू तो एकच आहे, तो म्हणजे सत्या. बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, त्या सत्याला मारून मग माझा काय फायदा आहे त्याच्यामध्ये? फायदा हा तुमचाच फायदा आहे. अहो शेठ, सत्या मेल्यातच तुमचा फायदा आहे. अख्खी शाहूपुरी प्रभाग तुमचा होणार. हा, पण सत्य नाही मेला तर? नाही मेला तर मग तुम्ही गायब व्हा. गायब म्हणजे त्याला जर कळालं त्याला मारण्याचा डाव तुमच्या मुलांचा होता, तुम्हाला सोडणार नाही. आणि अगदी तुम्ही तात्यासाहेबांचं जरी नाव घेतलं ना तरी तो विश्वास ठेवणार नाही. बरोबर, पण नाही, तो सत्य मारणारच आहे 100%. मी मारणारच त्याला, म्हणजे त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही. शाहूपुरी प्रभाग आपलाच होणार आहे. अहो शेठ, विषय का? हा, तात्यासाहेबांनी शब्दच दिलाय तुम्हाला. अहो, तुम्हाला त्या सत्याला संपवायला सोपं जावं म्हणून ना त्यांनी मिरवणुकीचा 8 तास धरलाय. हे बघा, तुम्हाला जर शाहूपुरी प्रभाग तुमच्या ताब्यात पाहिजे तर तुम्ही त्या सत्याला बाजूला करा. बस, शाहूपुरी प्रभाग तुमचा संपला. आता त्याच्या मिरवणुकीची अंत्ययात्रा कशी करतो मी, ते तुम्ही बघा. सत्या, ए सत्या, सत्या भावा, सत्या. अरे आता सत्य भावा सत्यदादा म्हणून चालणार नाही. आपला सत्य आता माननीय नगरसेवक सत्याची सुरुवात झालाय, त्यामुळे साहेब म्हणलं पाहिजे. सत्य साहेब. ए बलम्या, अरे येईल की सत्या, मला सांग, झाली समजायत? अगं मम्मी, विषय का, मी असताना तयारी होणारच. अगं बँड बाजा सांगितलाय, गाडी सजवल्या, मार्ग सगळा ठरलाय. फक्त सत्याला न्यायचा, गाडीत बसवायचा, जंगी मिरवणूक काढायची. विषय का? मिरवणूक? कुणी ठरवलंय सगळं? सत्याची पुन्हा मिरवणूक निघणार? हा, येणार, फार मोठं संकट येणार आणि तो कुणीही टाळू शकत नाही. कुणी ठरवलंय सगळं? हा, कुणी म्हणजे आपले तात्यासाहेबांनी. लई खुश झाले तात्यासाहेब. तात्यासाहेब म्हणाले की सत्याची मिरवणूक अशी काढा की राज्यभर चर्चा झाली पाहिजे. हा, बरोबर आहे बलम्याचं. बलमा, नका काढू मिरवणूक. नका काढू मिरवणूक?
असं का म्हणताय वहिनी? अहो सगळी तयारी झाली आणि तात्यासाहेब स्वतः म्हणाले की अशी मिरवणूक काढा की सत्याची सगळी चर्चा होईल. तुम्ही म्हणताय मिरवणूक नको. हे बघ, मला आता नाही सांगता येणार, पण ही मिरवणूक नाही झाली पाहिजे. अहो वहिनी नका ना कॅन्सल करू. अहो सगळी तयारी झाली आणि तात्यासाहेबांना पण हे आवडणार नाही. हा बरोबर बोलतोय बलम्या. मंजिरी, अगं मिरवणूक तर झालीच पाहिजे ना, आणि तू पण सत्यासोबत असायला पाहिजे बघ. आता तूच त्याला एवढं निवडून आणलंय म्हणल्यावर मग तू नसशील तर सत्याला बी वाईट वाटेल बघ. हा बरोबर बोलते बघा मम्मी. मिरवणूक झाली पाहिजे वहिनी. हो वहिनी, सत्याच्या मिरवणूक झाली पाहिजे. हा मिरवणूक झाली पण पाहिजे. मग नका काढू मिरवणूक प्लीज. अहो पण वहिनी का नाही काढायची मिरवणूक? कारण तरी सांगा की. हा मंजिरी, अगं का न ग म्हणतेस ते कारण तर सांग की. हे बघा, सध्या मला सगळं सांगता येणार नाही, पण प्लीज मिरवणूक नका काढू. जाऊ दे, तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? ज्यांना सांगायला पाहिजे त्यांना जाऊन सांगते. तात्यासाहेब. अरे मंजू, ये बस बस बस. नाही तात्यासाहेब, उशीर होते, ड्युटीवर बी जायचंय. काय झालंय? मला एक महत्वाची गोष्ट सांगायची. हा, तात्यासाहेब प्लीज सत्याची मिरवणूक काढू नका. काय बी झालं तरी आपल्याला सत्याची मिरवणूक थांबवावी लागेल. का? किती मोठी आनंदाची बातमी आहे. निवडून आलाय पहिल्या झटक्यात, माझ्या सपोर्ट शिवाय निवडून आलाय. सत्कार व्हायलाच पाहिजे. मला सगळं कळते तात्यासाहेब, पण प्लीज माझं ऐका. तात्यासाहेब, तात्यासाहेब. हा हा हा, ऐकलत ना? हा ऐकलं ना. का तुला असं वाटतं? का नकोय मिरवणूक? तात्यासाहेब, सत्याच्या जीवाला धोका आहे. तुम्ही जरी मिरवणूक काढलीच नाही तर तो धोका टळेल. प्लीज तात्यासाहेब, ही मिरवणूक नका काढू. मला त्याची लई काळजी वाटते. आधीच त्याचं निवडून येणं लई जणांच्या डोळ्यात खुपते. परवा दिवशी तो मुकादम घरी येऊन धमकी देऊन गेला. प्लीज तात्यासाहेब. तू अजिबात काळजी करू नको. असं तुला बायको म्हणून नवऱ्याची काळजी वाटते ना. सत्या माझाही सच्चा कार्यकर्ता आहे, मलाही त्याची काळजी वाटते. पण आता दिवस बदलले. सत्या आता राजकारणात आलाय, नगरसेवक झालाय, लोकसेवक झालाय. त्यामुळे त्याचा सत्कार व्हावा, त्याची मिरवणूक निघावी असं वाटतं लोकांना, समर्थकांना वाटतं. त्याच्या मला नाही वाटत, त्याच्या कार्यकर्त्यांना वाटतं. त्याच्यामुळं मिरवणूक निघणार. काळजी करू नकोस. तुला मुलगी मांडली ना मी, मग जावई माझा कार्यकर्ता आहे तो. त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. चिंता करू नको, निश्चिंत राहा. ठीक आहे तात्यासाहेब, पण तुम्ही तिथली सगळी काळजी घ्या प्लीज तात्यासाहेब. येत नका पाहू बाई माग वळून. वाघमारे, वाघमारे. अरे वहिनी गेल्या. बलमा, तू कुठे ड्युटीवर गेला काय? हो. अरे सत्या, वहिनी म्हणत होते मिरवणूक काढू नका म्हणून. तुम्हाला सांगून काय उपयोग नाही. मी कारण विचारलं तर सांगणं पण झालं. अरे घाबरल्यात त्या. त्यांना कुठल्या तरी ज्योतिषांना सांगितलं की माझा जीव धोक्यात आहे, त्याच्याच टेन्शन मध्ये. तरी म्हटलं मिरवणूक का नको म्हणते ती. पण सत्या बाबा, मी असताना तू कशाला काळजी करतोस? तुझ्याकडचा प्रत्येक वार पहिला घ्यायला मी तयार आहे. तू टेन्शन घेऊ नको अजिबात. भावा, वाघमारे घाबरल्यात, मी नाही. हा एवढंच ना. मग मी सांगतो ना त्यांना समजावून. पण तू चल, सगळी वाढवत बसलेत आणि तयारी असली की नाही तू बघून डोळं तुझं फिरतील. चल लवकर. अरे पण वाघमारे कुठे गेले असतील? कुणाला भेटायला गेले असतील? हे बघा, तुम्हा सगळ्यांना सत्याच्या मिरवणुकीला बंदोबस्तासाठी जायचंय.
मी अर्धी टीम अपॉइंट केलीच आहे. तुम्ही सगळे तिथे असणारच. आणि मला माहिती आहे सत्या निवडून आलाय म्हणून तुम्ही आनंदी असालच. तुम्ही आनंदी राहाच, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही तिथे ड्युटीवरती असणार आहे. मला काहीही कंप्लेंट आली नाही पाहिजे. येस सर. सर माझ्या ड्युटीचं काय? म्हणजे तुम्ही आज पोलीस स्टेशनलाच थांबा. सर इथं थांबून काय करणार मी? माझं तिथं असणं गरजेचं आहे. अहो वरून तशा ऑर्डर्स आहेत. सर अहो एकटी ऍड झाली तर काय होणार? प्लीज मला येऊ द्या सर. प्लीज येऊ द्या सर प्लीज. ऐका ऐका, मला वाटत नाही का तुम्ही तिथे यावं, पण मला ऑर्डरच्या विरुद्ध जाता येत नाही. ठीक आहे सर. कुटुंबाच्या सुखात सामील होणं नसतंच पोलिसांच्या नशिबात. खरं तर आज बायको म्हणून मी सत्यासोबत असायला पाहिजे होतं, पण कर्तव्यासाठी इथे. हेच कर्तव्य तिथं जाऊन बजावणं बी नाही माझ्या नशिबात. मौर्य सर, मंजूला आपल्यासोबत बंदोबस्ताला येऊ देत ना. हो आता निवडणूक झाली त्यामुळे सुद्धा घरी वेळ देता नाही आलाय तिला. आणि तसंही सुट्टी कुठे मागते ना, आपल्याबरोबर बंदोबस्ताला यायचं म्हणते. सर भारती मॅडम, वर काय सांगायचं ना बघतो मी. मंजू जा तू बंदोबस्ताला. आता बघू सत्याला कोण काय करते, कारण त्याची ढाल म्हणून त्याची बायको त्याच्यासोबत. हे करंजे, या करंजावरून त्याची रॅली निघल. ती निघून इथून इथं आंबवड्यापाशी पण येईल. समजला का नाही? वय नाही. जर नाही समजलं ना तर ही रायफल आणि तो तुझा गळा आणि यातली बुलेट तुझ्या गळ्यातून आर पार पलीकडे जाईल. लक्षात ठेव. समजलं का? तुम्ही काळजी करू नका हो साहेब. त्यातल्या बुलेटवर त्या सत्याचंच नाव लिहिलेलं आहे. बघतो मी काय करायचं ते. सत्यजित सुर्वे यम रेडा घेऊन निघालेला आहे. तयार राहा. ह्या नेबेटला संपवायला मिरवणुकीसारखी दुसरी भारी जागा सापडलीच नसती. आज तिचा खेळ खल्लास. मी एवढी सुपारी दिली खरं, पण ही नेबेट नाही आली तर काय करायचं? आला. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर. ही जान आम्ही अनशान आम्ही, अभिमान आम्ही, घुमशान आम्ही. लख लखतो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा. बाकीचे सारे बाजूला भारे. आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. बाकीचे सारे बाजूला भारे. आला रे आला
मग सत्या कशी वाटली सगळी तयारी? एकदम भारी. अरे बळवंत लक्ष्मण माने असल्या की तयारी एकदम भारीच होती. तात्यासाहेबांनी फक्त शब्द टाकला, 0 मिनिटात सगळी तयारी केली. सत्या मिरवणूक सुरुवात करायची का? अरे असं कसं सुरुवात करणार? का? काय? अरे म्हणजे जरा तू समजून घे की. काय समजून घेऊ मी? बलमा तुला काही सगळं मनातलं सांगायला लागतं. हा अरे अशी कशी मिरवणुकीला सुरुवात करणार? वाघमारे आल्या नाहीत ना अजून. असा आहे होय. सत्या आता ड्युटी गेलेत ना, शेवटी कर्तव्य पण त्यांना बजावलं पाहिजे. अरे तुझं बरोबर आहे, पण किती बी झालं तर आपल्या हक्काचं आपल्या प्रेमाचा माणूस आपल्या सोबत असावं असं वाटतंच ना आपल्याला. हा तुझं बरोबर आहे सगळं. कसं आहे सत्या, तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे मला माहित आहे. त्यामुळं ना ते तुझ्या सोबत कायम असतात. आता पण मला असं का वाटतंय तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या सोबत असणार. म्हणजे 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 तिकडं बघ. मला वाटलं की तुम्ही येणारच नाही. आता मला खरा आनंद साजरा करता येईल बघा. वाघमारे तुम्ही असं खाली नाही थांबायचं, तुम्ही माझ्यासोबत वर उभं राहायचं. चला. नाही सत्या, हा मान तुझा आहे आणि मी ड्युटीवर आहे, तेव्हा मी ड्युटीच करणार.